नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. माझ्यासोबत आता एनर्जेटिक पर्सन आहे, जो आला की एनर्जी घेऊन येतो. असा एनर्जेटिक पर्सन म्हणजे सिद्धार्थ दादा. कसा आहे? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. आता नवीन एक सीझन घेऊन येतोय, त्यासाठी तू खूप एक्साइटेड आहे आणि अगदी बाजूला तुझा सेट आहे, त्यामुळे तुझे वेगळा एक माहोल सुरू आहे. काय तुझं म्हणणं आहे त्याबाबत? नाही, खूप मस्त वाटतंय. धिंगाणा सीझन 4 येतोय आणि यावेळेला तर आमची टॅगलाईनच अशी आहे की स्टार प्रमाणे केलाय, मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांबरोबर मनोरंजनाचा करार. हॅशटॅग आपला सिद्धू घेऊन येतोय. आता होऊ दे धिंगाणा सीझन 4, 4था सीझन येतोय आणि लोकांना आवडतोय. मुळात एका म्युझिकल गेम शोचे 4 भाग येणं किंवा चार वर्षा मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय आणि त्यात मी कुठेतरी त्याचा काय म्हणतो त्याचा एक कुठेतरी छोटासा भाग आहे, याचा आनंद आहे. पण श्री सर, सुमेध सर, सतीश राजवाडे सर, त्यानंतर फ्रेम, चिन्मय, आमचा निखिल आणि संपूर्ण आमची स्टार प्रॉची संपूर्ण टीम, धिंगाणाची संपूर्ण टीम, यांच्यामुळे हे सगळं शक्य आहे. एकट्या माझ्यामुळे नाही, आमची म्युझिकल टीम आहे, आमची गायक मंडळी, सगळे विनर असेल, लॅरिस असेल, सगळी मंडळी, ह्यांच्यामुळे हा शो बनलाय. आणि आज 100 पेक्षा जास्त एपिसोड झालेत आणि मी त्याचा होस्ट आहे, याचा मला आनंद आहे. ऍक्च्युली मला हे बघून छान वाटतं की सगळे कलाकार मुळात एन्जॉय करतात आणि तेवढेच एक्साइटेड असतात प्रत्येक सीझन साठी. ते येऊन तुला भेटतात, मजा करतात. पण तुझी पर्सनल फेवरेट परिवार म्हटलं किंवा कुठली एक जोडी म्हटलं ती कोणती असेल? नाही, सगळे फेवरेट आहे. सगळे माझे मित्र आहेत. ते प्रत्येक जण माझा मित्र आहे आणि सगळ्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे ते येतात. मला आनंद याच गोष्टीचा होतो की येतात आणि ते मजा करतात. त्यांच्याशी काय 7ची शिफ्ट असेल, 9ची शिफ्ट असेल आणि धिंगाणा घालतात खऱ्या अर्थाने. फुल एकदम हार्डकोर खेळतात. त्यामुळे त्यांच्यावर खेळायला, त्यांच्यावर न्यूट्रल राहून वागायला मजा येते ऍक्च्युली. आणि मग तू असं सगळं करत असतोस, पण तुझा तर म्युझिकल शो म्हणालास, तुझं फेवरेट गाणं कोणतं आहे? माझं फेवरेट गाणं खूप आहे. म्हणजे सुन्या मैफिली तर माझ्या पण मला आवडतं. त्यानंतर माझ्या सिनेमातली मला आता ते उमगया बापर नावाचं बापलेक मधलं गाणं कमाला आवडतं. अशी खूप मराठी गाणी जी मला खूप आवडतात. प्रत्येक आता म्हणजे आतली बातमी कुठली मधलं माझं थांब सांगल्या, चंद्राची गोष्ट, हे गाणंही मला खूप आवडतं. त्यामुळे मराठी गाणी खूप आवडतात. हा मराठी गाण्याचा शो असल्यामुळे आणखी मराठी गाणी कळायला लागली. ऍक्च्युली आता गणपती येत आहेत, बाप्पा म्हटलं की सगळा उत्साह घेऊन येतात, जल्लोष घेऊन येतात, मिरवणुका असतात. सो तू कुठली एक अशी मिरवणूक अटेंड केली आहेस आणि तू आता असं म्हणतो ना, आपण आठवले की असं म्हणतो की एक मज्जा आली आपल्याला आणि आता पुन्हा ते करायचंय मला, अशी कुठली मिरवणूक असेल? ते आम्ही करतो दरवर्षी. कलावंत ढोल तशा पथकाने आम्ही दरवर्षी मिरवणुकीला ढोल वाजवतो आणि तो जो माहोल आहे त्या पुण्याच्या रस्त्यावरचा, त्या मानाच्या गणपतींना आणण्याचा आणि सोडण्याचा, हा माहोल कमाल आहे. म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षक रस्त्याच्या बाजूने उभे असतात आणि आम्ही ढोल वाजवत असतो शिस्तीने, एकाग्रतेने आणि तन्मयतेने. उलट कलावंत ढोलच्या पथकाला मिळणारं प्रेम अलग लेवल आहे, म्हणजे वेगळ्याच लेवलचं आहे. आपण डेकोरेशन वरती येऊया. डेकोरेशन म्हटलं की एक टाकाऊ पासून टिकाऊ किंवा तयार डेकोरेशन दोन्ही पण असतात, पण एक असं ना आपण बनवलेला देखावा असतो. तू स्वतःच्या हाताने कधी देखावा बनवलायस का आणि तो तुला आवडला? असं कुठला देखावा? असं देखावा मी बनवलं नाही, पण आमच्या मंडळात म्हणजे महात्मा गांधी सुरती वसाहतीत जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तेव्हा यायचे गणपती, तेव्हा देखावे व्हायचे. त्यांना कुठेतरी आरतीसाठी, प्रसाद वाटण्यासाठी आम्ही लहान पोरं तेव्हा त्यामध्ये इन्व्हॉल्व असायचो. त्यामुळे तसा मी आहे. तो जेन्युइन देखावा असतो ना, असं लाईव्ह देखावा, तो पण तू केलायस का कधी? नाही, ते केलेलं नाही, एवढा कुठे केणार आहे. पण तेव्हा कसं होतं, तेव्हा ते सगळं रिसेट करणं, सेट करणं, लोकांना आत सोडणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लहानपणी करायचो. पटकन एक रॅपिड फायर खेळूया. त्याच्यामध्ये मी प्रश्न विचारून तुला पटकन उत्तरं द्यायचे. ते पहिलं असं आहे की सागर, उकडीचे मोदक की तळलेले मोदक? दोन्ही. असं सिंगल नाही. दोन्ही. लोकनृत्य की डीजे? लोकनृत्य म्हणजे बोलत ढोल ताशा. तयार डेकोरेशन की टाकाऊ पासून टिकाऊ? दोन्ही. म्हणजे टाकाऊ टिकाऊ पण चांगलं असतं, तयार पण लोक करतात, ते पण असं चांगलं. गाव की शहर? गणपतीत कोकणाची मजा आहे. गणपतीची कोकणात. भजन की गणपतीची गाणी? भजन मध्येच गणपतीची गाणी आहेत, वेगळं काय नाही. तुझं फेवरेट गणपतीचं गाणं? माझं फेवरेट गाणं तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, या दिनांच्या नाता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी देवी तुम्हाला. थँक्यू सो